मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कधी मी आई बाबांपैकी फक्त कोणा एकाचा विचार करतो तेव्हा मला फक्त एकाचा चेहरा दिसत नाही. आई बाबा, मला तुम्ही दोघेही दिसता. जर कधी चुकून माकून बाबा माझ्यावर रागवले की त्या क्षणी मायेने जवळ घेणारी मला माझी आई दिसते. माझी आई माझ्यासाठी माझा श्वास आहे. ती असेल तर मी जगेन आणि ती जर नसेल तर आई. आदित्य, काय रे या वर्षी सुद्धा? आता काय लहान राहिलायस का तू? किर्लोस्कर कंपनीचा CEO आहेस. मी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी तुझ्या वाढदिवसाला तुझे डोळे उघडता क्षणी तुला सगळ्यात पहिले विश करणारा मीच असणार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू द बेस्ट मदर इन द वर्ल्ड. थँक्यू. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. पारू, पारू, दामिनी काकू, पारू. काय झालं? एक मिनिट, पारू कुठे आहे? मी कधीपासून आवाज देते ना, तिला कळत नाहीये. ओ नाही देत आहेत. पारू, पारू कुठे आहे ती? बोलव तिला आत्ताच्या आत्ता. पारू गावी गेली. काय गावी? अचानक का? हे बघ, नाही मला कळत नाहीये घरात काय सुरू आहे ते. नाही म्हणजे तुझी आई तुझ्यासाठी, म्हणजे माझ्या वहिनी अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतः तिकडे महामृत्युंजय मंत्राचा जप करतायत. तुझ्यासाठी सुरू आहे ना सगळं. मग तुझी बायको अशी निघून गेली ते नवऱ्याला एकट्याला सोडून? नाही नाही, तू तिची बाजू अजिबात घेऊ नको आदित्य. मी तुला अजून सांगतेय, दामिनी काकू, तिला तुझी अजिबात काळजी नाहीये. अरे कुठलीही बायको अशा कठीण काळात कशी काय सोडून जाऊ शकते आपल्या नवऱ्याला? नाही मला कळतच नाही. मला सांग, वहिनींनी हा जप का करायला घेतलाय? कसली पूजा आहे ही? ओ एक मिनिट, एक मिनिट. तुझ्यावर कुठलं संकट आलंय का? हा, अगं तू त्रास होतोय तुला? परत कोणी हल्ला केला की काय? बापरे, नेमकं काय झालं मला काही कळतच नाहीये. आदित्य बाबा, या. दामिनी मॅडम, अहिल्या मॅडमनी ऑर्डर दिली आहे की आदित्य बाबांच्या रूम जवळ कोणीही यायचं नाहीये. त्यामुळे प्लीज मी रिक्वेस्ट करते की तुम्ही बाहेर जा ना. ए, तू कुणाशी बोलतेस कळतंय का? या घराची मालकीण आहे मी, मालकीण. हा, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही या मूर्ख. हो हो, मी काहीच म्हणत नाहीये. हे बघा, अहिल्या मॅडमनी ऑर्डर दिली आहे आणि मी फक्त ती ऑर्डर पाळते. प्लीज बाहेर जा. वहिनींनी ना या सावित्रीला जरा जास्तच डोक्यावर घेतलंय. हिला ना हिची लायकी दाखवायला पाहिजे. काय सुरू असतं ना या घरात. आदित्य बाबा, मला काही नकोय. काहीतरी खाऊन घ्या. मला नकोय प्लीज. पारू कुठे आहे माहितीये का? तुम्ही तो टिफिन विसरलात. तो टिफिन द्यायला पारू ऑफिसमध्ये आली ना. अक्का, आता मी ऑफिस मधून बाहेर पडलो होतो मीटिंग साठी. ती आता ऑफिसला गेल्याशी सगळी चुकामुक होणार. श्रीकांत, आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. ताबडतोब पारूला फोन कर आणि तिला सांग की 2 दिवस गावी जा. आदित्यच्या रक्षणासाठी त्याची स्वतःची बायको सुद्धा त्याच्यासोबत असू शकत नाही 2 दिवस. त्यामुळे तिला गावी जावंच लागेल. श्रीकांत, पारूला उगाच गावी पाठवून दिलं. खरं तर यावेळी पारू इथं असणं खूप गरजेचं होतं. तिला इथल्या सगळ्या गोष्टी समजायलाच हव्यात. काय करू? फोन करते तिला.
पारू बाळा, गावी पोचलीस? हे बघ, अहिल्या मॅडमनी इकडे पूजा ठेवली. हो हो, मी काय सांगते ना ते नीट ऐक. आदित्य बाबांच्या जीवाला त्यांच्या जवळच्या माणसांपासूनच धोका आहे. त्यांच्यावर खूप मोठं संकट ओढवणार आहे असं गुरुजींनी सांगितलंय. हो, हे बघ, गुरुजींनी असं सांगितलंय की त्यांच्या जवळच्या कुठल्याच माणसांनी इथे थांबायचं नाही आणि घरातल्या सगळ्या माणसांना बाहेर पाठवलंय. कोणीच नाही आता घरात. फारू बाळा, तू आदित्य बाबांचं सुरक्षा कवच आहेस. तूच त्यांचा जीव वाचवू शकतेस. तू मनापासून आदित्य बाबांसाठी प्रार्थना कर. इकडे आम्ही सगळी पूजा करतोच आहोत, पण तू जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथे परत ये. आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट.